संपूर्ण राज्यात हाहाकार माजवणाऱ्या बोगस डिग्री रॅकेटचा पर्दाफाश झी 24 तासनं केल्यानंतर यात नागपूर पोलिसांना मोठं यश मिळालं असून या प्रकरणातील प्रमुख आरोपी शिवहरी लोडेला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालंय। बोगस डिग्री विक्रीच्या या गोरखधंद्यात लोडे आणि त्याचा साथीदार डॉक्टर राम पवार सहभागी होते। न्यायालयातून अंतरिम जमानत घेतल्यानंतर पवारला अटक झालेली नाही, तरीही लोडे पवारच्या या जोडीनं आजवर राज्यातल्या अनेक तरुणांना या प्रकारे बोगस डॉक्टरची डिग्री विकल्याचा संशय नागपूर पोलिसांना आहे। वैद्यकीय प्रशिक्षण किंवा परवाना देण्याचा कुठलाही अधिकार किंवा कसलीही तरतूद यांच्याकडे नसल्याचं पोलिसांनी झी 24 तासला सांगितलं। अपराध क्रमांक 428/16 काही दिवसांपूर्वी टीव्हीवर एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं। त्यामधून आपल्याला माहीत झालं की हुडकेश्वरच्या हद्दीमध्ये बोगस डिग्री विक्रीचा प्रकार चालू आहे। त्यावरून आपण संबंधित लोकांचे FIR स्टेटमेंट घेऊन FIR दाखल केली आणि तपासाला सुरुवात केली होती। तर आमच्याकडे API घोडके जे आहेत, तर त्यांच्याकडे ह्या गुन्ह्याचा तपास विशेष हे म्हणून दिला होता। त्यामध्ये त्यांनी गुन्हा दाखल करून त्याच्यामध्ये 420, 467, 468 म्हणजे चिटिंग आणि फोर्जरी सगळे सेक्शन्स लावले होते आणि आम्ही आरोपींच्या शोधामध्ये होतो, परंतु आरोपी सहजासहजी मिळून येत नव्हते। तरी आम्ही आमचे सगळे कार्यपद्धती वापरून त्याच्यामध्ये शिवहरी अजाब लोडे वय 39 वर्षे ह्या आरोपीला आम्ही अटक केली आहे आणि त्याचा जो दुसरा साथीदार आहे राम पवार, त्याचा आमचा शोध चालू आहे। तर त्याला आम्ही लवकरात लवकर अटक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांच्याकडून। अखिलेश, बोगस डॉक्टर डिग्री प्रकरणी अखेर कारवाई झालेली आहे। झी 24 तासने याचा पर्दाफाश केल्यानंतर उशिरा का होईना ही कारवाई होते आहे, मात्र यात आणखी अनेक जण असण्याची शक्यता आहे। त्यांच्याबाबत काही सुगावा लागू शकलेला आहे का? एकंदर ही कारवाई कशी झाली? हेमाली, खरं तर ह्या पूर्ण पर्दाफाश केल्यानंतर बऱ्याच दिवसांनी पोलिसांना यश मिळालं आणि गेल्या अनेक दिवसापासून लोडा हा पोलिसांकडून पळत होता आणि त्याचे कॉल रेकॉर्ड काढून CDR काढून पोलिसांनी त्याला ट्रेस केलं आणि त्याला अरेस्ट केली। महत्त्वाचं म्हणजे ह्या दरम्यान राम पवार हा जो या पूर्ण प्रकरणातला मास्टर माइंड आहे, त्यांनी नागपूरच्या कोर्टातनं ॲड इंटरिम बेल मिळवली, त्यामुळे त्याला अजून अटक झाली नाही। पण एकूण ह्या लोडेला अटक केल्यानंतर हा पूर्ण ह्या जोडकोळीचा जो ज्या प्रकारे ते काम करायचे हे उघडकीस आलंय। ह्या पूर्ण प्रकारामध्ये राम पवार ह्याच्याकडे जबाबदारी होती की त्यांनी लोकांना आपल्याकडे आकृष्ट करायचं, त्यांच्याकडनं पूर्ण डील करायचं आणि शेवटचं बाकी जे काही पैशांचा व्यवहार होता तो हा लोडे नावाचा व्यक्ती जो होता, ज्याचं आपण स्टिंग ऑपरेशन केलं, तो करायचा आणि प्रत्येक डीलच्या मागे 4 ते 5,000 रुपयाचं कमिशन या लोडेला मिळायचं अशी माहिती देखील पोलिसांना दिली आहे। आणि आजवर म्हणजे 2013 पासून हे दोघं या प्रकारे काम करतात आणि अनेक लोकांना, अनेक तरुणांना यांनी फसवलंय। अगदी गडचिरोली पासून औरंगाबाद पर्यंत, जळगाव पासून नागपूर पर्यंत पूर्ण राज्यामध्ये अनेक तरुणांना यांनी फसवलंय। अनेक जिल्ह्यांमध्ये यांचं पूर्ण नेटवर्क आहे, मोठ्या प्रमाणात त्यांनी फसवलंय आणि खरं तर अजून ह्यांनी किती तरुणांना फसवल्याची आकडेवारी मिळाली नाहीये, कारण तो पूर्ण जी माहिती संबंधातली ती राम पवारकडे आहे। पण शेकडोच्या घरात ही आकडेवारी असेल, लाखोंचा करोडोंचा व्यवहार असू शकतो असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। महत्वाचं म्हणजे हा पूर्ण व्यवहार करणारे किंबहुना बोगस डिग्रीचा परवाना देणारे हे जे दोघं होते, हे 10वी 12वी देखील शिक्षण दोघांचं नव्हतं। लोडे हा 10वी उत्तीर्ण झाला होता आणि राम पवार जो 12वी उत्तीर्ण झाला होता, त्यामुळे 10वी 12वीचं शिक्षण घेतलेले दोघं वैद्यकीय परवाना, वैद्यकीय प्रॅक्टिसचा परवाना लोकांना द्यायचे अतिशय हास्यास्पद आहे। आणि एकीकडे पोलिसांनी यांना अटक केली आहे, लोडेला अटक केली आहे, आता राम पवारला अटक करण्याच्या मागे ते प्रयत्नात आहे। पण मुख्याने सरकारकडे देखील यावर कारवाई होण्याची आता अपेक्षा इथे व्यक्त होते आहे। खूप खूप धन्यवाद अखिलेश, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।